एवढीशी मुलं सुद्धा आज सुरक्षित जर राहू शकत नसतील तर या जगण्याचा आणि नराधमाचा विचार आपण करा. 3 वर्षाची चिमुरडी आहे होती. पाहिलं का आज आपण टीव्हीला पाहताय ना, काय चाललंय. 3 वर्षाच्या मुलींवरती जर आज समाजामध्ये अत्याचार होत असेल, 3 वर्षाच्या बाळांवरती जर या ठिकाणी अत्याचार होत असेल तर या देशामध्ये चाललंय नेमकं काय याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. त्या आदिशक्तीला आज आपल्या समोर या परकीय लोकांच्या सत्तेचं दुःख नव्हतं, मुसलमान सत्तेचं दुःख नसेल, पण आज त्याही पेक्षा ही राक्षस आज समाजामध्ये एवढी उघड्या डोळ्यानं वावरत आहेत याचं सर्वात मोठं दुःख त्या माऊलीला असणार, लक्षात घ्या. आणि म्हणून देवाच्या समोर जात असताना दुसरीकडे जाण्याची गरज नाही. जे आहे त्या प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहणं. ज्या ज्या ठिकाणी पाहिल तिकडे पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. हे कधी होईल? नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना. सरम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. हेच परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. विषय भोगी विलोभता मोहन बाधी त्या ममता. हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान. निळा म्हणे निज ध्यासे, निळा म्हणे निज ध्यासे झाले मुक्त शुकायसे. हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तुम मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवो धरार्तावतारं कलंकांक तेजोदिकामोदिवक्रं. खलाणीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. न तातो न माता न बंधू न दाता न पुत्रो न पुत्री न भर्त्यो न भरता. न जायामि विद्यान वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. कुळीची है कुळदेवी कुळीची है कुळदेवी.
संताने बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे विठाल विठाल जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान विषय भोगी विलोभता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान निळामणे निज ध्यासे झाले मुक्त शुका ऐसे हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान प्राप्त सई प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदाय परंपरेमधल्या संत मालेतील शेवटचे संत कीर्तनाच्या मर्यादित परंपरेमध्ये ज्या संतांचे अभंग कीर्तनामध्ये घ्यायचे असतात त्यापैकी शेवटची संत वारकरी संप्रदायाने मान्य असलेले जे आहेत ते म्हणजे निळोबाराय. गुरुनिष्ठा कशी असावी हे ज्यांच्याकडे पाहावं ते निळोबाराय. आणि ज्या निळोबारायांनी आपल्या अनुभवाद्वारे या ठिकाणी भगवंत नामाचं महत्व प्रकट केलेलं आहे. निळोबाराय म्हणतात नाम चिंतने जडली प्रीती. नामाच्या चिंतनामध्ये प्रेम निर्माण झालं की काय होतं भगवत भावना सर्वाभूती सर्व ठिकाणी भगवंत आहे अशी भावना होते. आणि निश्चयानं महाराज सांगतात हेची परमार्था साधन हेच परमार्थाचं साधन आहे. काय करा मुखी नाम मुखाने नामस्मरण करायचं आहे आणि हृदयामध्ये ध्यान करायचं आहे. मुखी नाम हृदयी ध्यान अशा पद्धतीने जर आपण केलं तर काय होईल विषय भोगी विलोभता विषयामध्ये विलोभत निर्माण होईल आणि परिणाम मोहन बाधित्या ममता. अहो महाराज हे सगळं मान्य आहे पण अशा या साधनेनं जे मुक्त झालेले आहेत त्यांची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का. निळोबाराने एका वाक्यात सांगितलं निळा म्हणे निज ध्यासे झाले मुक्त शुकायसे हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान विठ्ठल विठ्ठल. वर्णन करतात हेची परमार्था साधन. परमार्थाचं मुख्य साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आणि केवळ नामस्मरण नाही तर नामचिंतने जडली प्रीती. नामाच्या चिंतनामध्ये आमची प्रीती निर्माण झाली की परमार्थाला वेगळं काही करावं लागत नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगाचा वाच्यार्थ शब्दार्थ मी आपल्या समोर मांडला. आपल्या संकल्पित वेळामध्ये या अभंगावरती आपण थोडंसं चिंतन करूयात. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा असतो. तो म्हणजे असा की आपल्या या पवित्र अशा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य लिंग असणाऱ्या शक्तिपीठाच्या माता भवानीच्या परमपावन दरबारामध्ये आज या तुळजापूर वासिनीच्या चरणकमली आज ही सेवा कीर्तनाची आपण समर्पित करतोय. विठ्ठल विठ्ठल. आईच्या चरणाजवळ येत असताना भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून मातेच्या चरणाजवळ घातलेली मिठी म्हणजे आजचं कीर्तन आहे. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई. धा देन देन दा दा तेन तेन सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई.
रचिली माया, तू शीतल छायेची काया, तुझ्या कृपेचा ओघ खंडित दुरित लयालाने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई। तू अमला अविनाशी मूर्ती, तू अवघ्या आशांची कीर्ती, जे जे सुंदर आणि शुभंकर दुरित लयालाने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई। देवा काय माझ्याजवळ तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविन दुसरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई। माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आहे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई। माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आहे, माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आहे, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई। आईच्या समोर उभं राहायचं आणि काय तिला सांगायचंय, काय हो आमच्या जवळ काय सांगा। तिला पैसा सत्ता संपत्ती हे नाही व्हायचं। देवीच्या जवळ वाहताना आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, तूच दिलेली मंजुळ वाणी, आईनंच दिली आहे ना आम्हाला, ही वाणी दिली आहे तिचं नामस्मरण करण्यासाठी, आणि डोळ्यामधले निर्मळ पाणी, आपल्या डोळ्यातलं निर्मळ पाणी तिच्या चरणावरती वाहावं। तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविन दुसरे नाही, सेवा मानून घे आई। सेवेच्या सुरुवातीलाच आईला प्रार्थना आणि सेवेकडे प्रारंभ। विठ्ठल गेली 36 वर्ष आपल्या या झुंजार तरुण मंडळाच्या माध्यमातून अत्यंत झुंजार पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकटामधून सुद्धा या परमार्थ साधनेमध्ये खंड न पडू देता अमृत महोत्सवी वर्ष साजर केलाय, 75वे वर्ष साजर केलाय आणि 76व्या वर्षामध्ये या सप्ताहाची सुरुवात आहे। एकदा जोरदार टाळ्या या सर्व संयोजकांसाठी। आणि अगदी निजाम काळामध्ये ज्या मंदिराची स्थापना आहे, ज्या वेळामध्ये या ठिकाणी आपल्या साधना, आपलं परमार्थ, आपल्या हिंदू धर्म तत्वज्ञानाची उपासना, भजन कीर्तनाला मनाई होती, त्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणच्या मंडळींनी
आपल्या जीवाचा विचार न करता या ठिकाणी परमार्थाची बीज रोपली आणि बीजारोपण करून आज त्याला हे सुंदर असं फळ आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. 76व्या वर्षामध्ये आमचे आदरणीय परमार्थ स्नेही या मंडळाचे कार्यकर्ते आदरणीय बंडू शेठ जाधव यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली खरी, परंतु या ठिकाणी जरी कीर्तनकार मी असलो तरी मी कीर्तन करणारा कोण आहे? जे माझ्याकडनं ती माऊली वधून घेईल त्या पद्धतीने या ठिकाणी या अभंगाचा सेवेचा विचार करणार आहोत. सर्व आमचे बबन महाराज असतील, बाळासाहेब महाराज आहेत, मृदंगाचार्य आमचे रामेश्वर महाराज कोकाटे या ठिकाणी आहेत, सर्व विद्यार्थी आहेत. सुंदर अशी ही सर्व व्यवस्था असताना आपला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे माईक सिस्टीमवाले फार छान त्यांनी सिस्टीमही लावलेली आहे. एकदाच कीर्तन ऐकलं की आपलं या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं. देवाने दोन कान त्याच्यासाठीच दिलेले असतात, हो की नाही? नळी फिंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. परंतु हे असं होऊ नये. ऐकलेलं पुन्हा 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 ऐकता यावं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ते त्या ठिकाणी श्रवण करता यावं, याच्यासाठी सुंदर अशी व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था आमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे. तीही मंडळी आहेत आणि आपण सगळेजण माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या जवळ येऊन बसलात. खरं भगवंताच्या कीर्तनामध्ये जवळ यायला पाहिजे. काय असतं, देवानं आम्हाला जवळ घ्यावं असं वाटत असेल तर आपण देवाच्या जवळ गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? नाहीतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो. एक तर मनाला देव आहे का नाही, देव आहे का नाही. अहो देव आहे का नाही विचारायचा प्रश्न आहे का? अहो देवच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये फक्त सत्य म्हणजे देव आहे, बाकी सगळे मिथ्या आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. मग देव जर आहे तर तो तिकडं गरीब बसलाय, त्याला अन्नाचा दाना नाही, त्याच्या अंगावरची फाटके कपडे आहेत, त्या भिकाऱ्याला जेवण्याची आणि जगवण्याची व्यवस्था देवानं अजून का केली नाही, असं समोरच्याने प्रश्न विचारला. आणि योगायोगानं ज्यानं प्रश्न विचारला तो नाभिक समाजातला होता. त्याचं हेअर कटिंग सलूनचं दुकान होतं आणि तो म्हणाला देवाची जर एवढी शक्ती आहे तर या देशातल्या या समोरच्या या गाभाऱ्यामध्ये पलीकडे असणाऱ्या एवढी लोक आहेत, ही दरिद्री काय आहेत, दुःखी काय आहेत, यांच्या वेदना आणि यांच्या व्यथा हे देवाला सोडवता येत नाहीत का? जर देव आहे तर या सगळ्यांचं दुःख त्यांनी हलकं करायला नको का? बरोबर आहे ना? त्याचा प्रश्न बरोबर आहे का चुकीचा आहे मला सांगा. ते दाढी करता करता मला विचारत होतं. महाराज म्हटल्यानंतर लोक विचारत असतात, विचारलं पाहिजे. चांगल्या गोष्टी विचारल्या पाहिजेत, चांगल्या ब्रह्मज्ञान तत्वज्ञानाच्या गोष्टी विचारल्या पाहिजेत. मला विचारल्यानंतर मी त्याला म्हटलं अगदी खरं आहे तुझं म्हणणं अगदी खरं आहे. माझी दाढी चालू असताना, कटिंग करत चालू असताना तेवढ्यामध्ये मी त्याला म्हटलं अरे तू नावी आहेस ना, तुझं कटिंग सलूनचं दुकान आहे ना, मग पलीकडे रस्त्याच्या पलीकडे जो माणूस बसलाय त्याची दाढी वाढलेली आहे, ती दाढी वाढली कशी? त्याच्या डोक्यावरचे अस्ताव्यस्त झालेले केस अजून कट का केले नाहीत? तो म्हटला महाराज मी कट केले असते पण तो माझ्याकडे अजून आला नाही. कळलं का? समजलं का? त्याला प्रश्नाला उत्तर मी याच्यामध्येच दिलं, अरे तो माणूस तुझ्याकडे आल्याशिवाय, तुझ्या जवळ आल्याशिवाय त्याची दाढी कटिंग होणार नाही. तसा भिकारी, दरिद्री, गरीब, दीन, अनाथ, दुःखी, कष्टी जो कोणी आहे तो देवाच्या जवळ गेल्याशिवाय त्याचं दुःख नाहीसं होणार नाही. देवाच्या जवळ गेलं पाहिजे, मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आणि पुढे ऐका, मी नेहमी सांगत असतो मंदिरामध्ये जाताना देवाला काहीतरी द्यावं म्हणून मंदिरात जायचं नाही. लक्षात येते का? मग कशाला जायचं? देवानं काहीतरी द्यावं म्हणून मंदिरात जायचं नाही, देवानं बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जायचं. लक्षात आहे? एक आंधळा माणूस दररोज मंदिरात जायचा, दर्शन घेण्यासाठी आईच्या समोर उभा राहायचा आणि दिसत तर काहीच नाही, पण या तुळजापूरच्या पवित्र मंदिरामध्ये उभं राहून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. एकानं विचारलं अरे मंदिरात येतो
तुला तर देवी दिसत नाही, तुला तर आई दिसत नाही. आई दिसत नाही, कशाला मंदिरामध्ये येतो, कशाला एवढ्या गर्दीचं तडफडायला येतो? तेव्हा त्या आंधळ्यानं सांगितलं, आईला मी पाहावं याच्यासाठी मंदिरामध्ये मी येत नाही. मग कशाला येतो? आईनं मला पाहावं म्हणून मी मंदिरामध्ये येतो. लक्षात आलं का? देवाला पाहण्यासाठी नाही, देवानं आपल्याला पाहिलं पाहिजे म्हणून कीर्तनामध्ये यावं, म्हणून भजनामध्ये यावं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जवळ येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल. साध्य म्हणजे काय? तर आमच्या जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार होणं हे साध्य आहे. देवाला भेटणं म्हणजे आपल्या जीवनाची कर्तव्यता आहे. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो, देव माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव पहावयाशी गेलो. या ठिकाणी या देहाला आल्यानंतर मनुष्य देहानं देव पाहायचा नाहीये. देवीकडे गेल्यानंतर देवीला पाहायचं नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? हो ऐका, देवीला पाहणं या देहाचं कर्तव्य नाही, तर देवीच होणं हे या देहाचं कर्तव्य आहे. देवाला भेटणं हे या देहाचं कर्तव्य नाही, तर देवच होणं. देव पहावयाशी गेलो, देव होऊनी आठेलो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा आणि मी देवाचा हा या जीवनाचा अंतिम साध्यतेचा विषय. देव होणं, देवाचं होणं. आणि याच्यासाठी काय करावं लागेल? अनेक साधन आहेत. अहो बऱ्याच माणसाला देव भेटणं सोडा, देवाचं स्वप्न सुद्धा पडत नाही. आहे का इथं कोणी बसलेला की ज्याला स्वप्नात देव आला? देव स्वप्नात येत नाही. हा, आपल्या स्वप्नामध्ये साप येतील, पाणी येईल, आपल्या स्वप्नामध्ये भूत येतील, हडळी येतील, नाचतील आपल्या पुढं, पण देव स्वप्नामध्ये येत नाही. आमचं सुद्धा योगियांच्या ध्यानी द्याताना तुडसी, तो आमापाशी मागे पुढे. योगी लोकांच्या स्वप्नामध्ये सुद्धा तो देव येत नाही. असा भगवंत भेटण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? वेगवेगळी साधनं केली, वेगवेगळी तपश्चर्या केली. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे. जप केलं, तप केलं तरी स्वप्नामध्ये न येणारा देव, मात्र त्या देवाला भेटायचा असेल ना, तर एकमेव साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन करणं हा वारकरी परंपरेचा दंडक आहे. आणि नुसतं चिंतन नाही, तर त्या चिंतनामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे. एकदा त्या चिंतनामध्ये प्रीती गजडली की काय होईल? भगवत भावना सर्व
नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. ऐका, अत्यंत महत्वाचा विषय मी आपल्या समोर मांडतोय. आम्ही सुद्धा नामस्मरण करतो, नाही असं नाही. देवाला मानणारेही नामस्मरण करतात, देवाला न मानणारेही नामस्मरण करतात. पण आमच्या नामस्मरणामध्ये प्रीती नाही, आमच्या नामस्मरणामध्ये गरज आहे, आमच्या नामस्मरणामध्ये प्रेम नाही. देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन करत असताना त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आम्ही नामस्मरण करतो ना. कधी नामस्मरण करतो? ऐका, रात्रीची वेळ असावी, 12 वाजलेले असावे आणि एकटंच फाट्यावरनं चालत यायची वेळ यावी. गाडी पंक्चर झालेली असते, सोबत कोणीच नसतं आणि एकटाच निघाला. मग त्याच्या लक्षात येतं आज आमुष आहे वाटतं, आणि मग त्याचं सुरू होतं राम 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 राम. आणि त्या वड्यामध्ये आला की त्याच्या लक्षात येतं या वड्यात, या चिचच्या झाडावरती रात्रीचं फिरत असते म्हणून. आणि एकदा त्याच्या मनात आलं की मग चौपट सुरू होतं राम 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 राम. हे कुठपर्यंत? गावाच्या घराच्या एखादं लाईट आपल्या नजरेला पडली, एखाद्या गावाच्या घराच्या उंबरठ्यावर गेलं की मग ढगाला लागली कळ सुरू झालं. लक्षात येते का? याचा अर्थ असा, आम्ही भजन करतो पण संतही भजन करतात, नामदेव महाराजही भजन करतात, परंतु त्या भजनामध्ये प्रेम आहे म्हणून त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. का? त्या ठिकाणी केलेलं भजन, त्या ठिकाणी केलेलं चिंतन हे केवळ आणि केवळ भगवंताच्या विषयी प्रेम आहे. आणि म्हणून नाम चिंतने जडली प्रीती. ऐका, आपलं केलेलं नामस्मरण हे गरजेचं आहे आणि संतांनी केलेलं नामस्मरण हे प्रेमाचं आहे. फरक याच्यामध्ये एवढा आहे, आपण गरजेनं केलं परिणाम आपल्याला तसा मिळेल आणि संतांनी प्रेमाने केलं म्हणून परिणाम त्यांना तसा आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगत असतो, आवडीनं नामस्मरण करण्यामध्ये आणि गरजेनं नामस्मरण करण्यामध्ये फरक काय? एका मालकाकडं एक गाढव होतं. गाढवाच्या पाठीवरती माल टाकून विटभट्टीचा व्यवसाय करत 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 चांगली प्रगती झाली. एवढी चांगली प्रगती झाली आणि प्रगती झाल्यानंतर सहज बाजारात फिरता फिरता त्याच्या डोक्यामध्ये काय लहर आली, त्याला कुत्रं चांगलं आवडायचं. एक छोटंसं बारीकसं इंग्लिश कुत्रं त्याने विकत घेतलं, पपी. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? पपी. ती पपी विकत घेतली. पांढरे केस, शुभ्र केस, त्याच्यावरती एवढंसं तोंड त्याचं, आणि पाहिल्याबरोबर ती कुत्रं त्याच्या एवढं मनात बसलं, एवढं मनात बसलं की कुत्र्याला पाहता क्षणी त्याचं प्रेम त्या कुत्र्यावरती जडलं. कुणावरती? कुत्र्यावरती. कुणाचं? 2 पायाच्या कुत्र्याचं. लक्षात आहे का? कुत्र्यावरती प्रेम जडलं. कुत्रं घरी घेऊन आला. कुत्र्याला घरी आणल्याबरोबर तिथे गाडीमध्ये फिरायला लागलं कुत्रं. त्याला स्वेटर काय, त्याला कपडे काय, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे साबण काय, त्याला नाऊ घालायला वेगवेगळ्या प्रकारचे बाथ काय, शॅम्पू काय. आणि त्या कुत्र्याचे असे लाड सुरू झाले महाराज, एवढे लाड सुरू झाले, एवढे लाड सुरू झाले की कुत्रं त्या मालकाला सोडून राहीना आणि मालक कुत्र्याला सोडून राहीना. खायला सुद्धा त्याच्याबरोबर. बरं, एवढंच नाही, त्याचे खायची बिस्किटं वेगळी. आमच्या पुण्यामध्ये कुत्र्याच्या खाण्याची बिस्किटं ही माणसांच्या पेक्षा 10 पटीने महाग आहेत. एवढी लोक कुत्र्यावरती खर्च करतात. कुत्रं जर फिरायला लागलं ना महाराज, तर चांगल्या चांगल्या माणसाला लाज वाटेल अशी कपडे त्याच्या अंगावरती असतात कुत्र्याच्या. पुन्हा गाडीमध्ये बसलं की साहेबाच्या शेजारीच बसायचं शीटवरती. चांगल्या चांगल्या महाराजांना असली गाडी नसते, ते कुत्रं त्याच्यावरती बसतं. असू द्या, त्याचं भाग्य. परंतु कुत्र्याची ही सगळी चाललेली मजा त्या गाढवानं पाहिली. आतापर्यंत गाढव आनंदी होतं. कष्ट करायचं, काबाड कष्ट करायचं, मिळेल ते खायचं आणि झोपायचं, दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं. गाढवाच्या मनात कुठलाच विचार नाही. पण कुत्र्याची ही चाललेली आयुष पाहून गाढवाला थोडंसं राहवलं नाही. सवत इसाळ आपल्याकडच्या भाषेमध्ये. त्या गाढवानं कुत्र्याला एक दिवस दुपारच्या वेळेस घातलं. दुपारी कुत्रं बाहेर पडायच्या वेळेला मालक नव्हते आणि तेवढ्यामध्ये गाढव कुत्र्याकडे गेला. म्हणला, कुत्र्या राम राम. कुत्रं म्हणलं, राम राम. काय नाही म्हणे, एवढ्या दिवस मी तुझी गंमत बघतोय, काम करत नाही, काय नाही काय नाही, निस्ता मालक आला की त्याच्या पुढं गोंडा घोळत असतोस, त्याच्या पुढं शेपटी घोळतोस आणि तुला दररोज बिस्किटं खायला,
तुला दररोज शॅम्पूने न्हायला आणि चांगली चांगली कपडे लिहायला, एवढी तुझ्या मजा चालली आहे, हे काय जमणार नाही. मी इथं काम करून करून मेलो आणि तुझी मजा रे म्हणे. आता हे बघ, माझं काम तू कर आणि तुझं काम मी करणार आहे. कोण म्हणाल? गाढव. आता गाढवानं म्हटल्याबरोबर ती कुत्रं हुशार होतं. कुत्रं म्हटलं, अरे बाबा असं नाही, जेनो काम तेनो खाय, दुजा करीसू गोता खाय, कशाला उगाच. अरे नाही नाही म्हणे, मला सुद्धा बिस्किटं खायची आहेत. ठीक आहे म्हटला, तुला बिस्किटं खायची आहेत ना, खा म्हणे, मी आजच्या दिवस रजेवरती जातो, मला काही तुझं काम जमणार नाही. कुत्रं गेलं बाजूला. गाढव म्हटलं, जा जा, मी सुद्धा करू शकतो तुझं काम. आणि गाढवानं ठरवलं, म्हटलं आज आपण काही केल्या मालकाकडनं बिस्किटं खायची. ठरलं. आता गाढवाला पक्क माहित होतं कुत्रं नेमकं काय करतंय. मालक आल्याबरोबर ती त्याच्या समोर गोंडा घोळायचा. आला मालक. मालक आल्याबरोबर ती कुत्रं जसं करतंय तसं गाढवानं आपली शेपूट हलवायला सुरुवात केली. आता ती गाढवाची शेपूट होती. सपासप फटके जसे बसायला लागले तसं मालक म्हणायला लागले, गाढव गाढवासारखं का वागायला लागलंय बरं. मालकाला प्रश्न पडला. आता कुत्र्यानं विचार केला, अजून सुद्धा मालकानं आपल्याला जवळ घेतलं नाही. पुढची पायरी त्यानं बघायचं, दररोज कुत्रं काय करतंय. सेकंड डिग्री त्यानं लगेच पुढचे 2 पाय उचलले आणि मालकाच्या अंगावरती पंजा टाकायला सुरुवात केली. कुणी? गाढवानं. आता गाढवानं जसं टाकायला सुरुवात केली तेव्हा मालक राहिला असेल का? मालक खाली पडला, ओरडायला लागला, वाचवा वाचवा म्हणून. तोपर्यंत गाढवानं विचार केला, अजून आपल्याला बिस्किटे मिळत नाहीत. आता तिसरी पायरी काय करत असते कुत्रं? आपल्या जिभेनं मालकाचं तोंड चाटत असते. गाढवानं सुरुवात केल्यावरती काय झालं असेल विचार करा. सगळे लोक आले, गाढवाला मरेपर्यंत मारला. अक्षरशः गरम केलेल्या गजण्यानं डागण्या दिल्या. मार खाऊन काळं निळं झालेलं गाढव कसं तरी लंगडत 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 उकिरड्यावरती जाऊन बसलं. 2 दिवस हलता येईना. तिसऱ्या दिवशी कुत्रं पुन्हा गाढवाकडे गेलं. म्हटलं, राम राम गाढव महाराज, कसं काय, बरं आहे का? काय बरं आहे का म्हणे. अरे मी सुद्धा तुझ्यासारखंच केलं ना, पण मी दररोज एवढं कष्ट करतो, मला कधी मालकानं केवढ्याचं म्हणून विचारलं नाही. तू काहीच करत नाहीस तरी तुला एवढा आज आनंद आहे, याचं कारण काय? तेव्हा कुत्र्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. कुत्रं म्हणाला, हे लक्षात ठेव, अरे तुलाही मालकानं पाळलंय आणि मलाही मालकानं पाळलंय, पण फरक आहे, तुला जेव्हा मालकाने पाळलं तेव्हा तू मालकाची गरज होतास आणि मला जेव्हा मालकाने पाळलंय तेव्हा मालकाची मी आवड आहे, मालकाचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून मालकानं मला पाळलंय. लक्षात आहे का? आम्ही नामस्मरण करताना आम्ही गरजेपोटी नामस्मरण करतो, परंतु या ठिकाणी निळोबाऱ्यांना अपेक्षित आहे नाम चिंतने जडली प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम हे नामाच्या चिंतनावर असावं. परिणाम काय होईल? भगवत भावना सर्वाभूती. सर्व ठिकाणी देव पाहायला कुठे जायची गरज पडणार नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरोनी जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार. चालविशी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता बरळ करीशी ते नीट. गेली लाज दीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. अहो, आम्हाला मंदिरात गेल्यानंतर सुद्धा देव दिसत नाही. माणसामधला देव आम्हाला दिसत नाही. दिसतो का मला सांगा? अहो, देव पाहायला दुसरीकडे जायची गरज नाही. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये देव आहे, तो आम्हाला कधीतरी दिसला पाहिजे.
आणि म्हणून भगवत भावना सर्वाभूती, सर्व भूतांमध्ये करायचं असेल ना तर भगवंतावरती करावं. आणि प्रेमाचं एकमेव स्वरूप म्हणजे आई आहे. आईला प्रेम रूप म्हटलंय, प्रेमाचा सागर म्हटलेला आहे. आणि म्हणून आमच्या देवाकडे जाताना इठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, येई ओ रंगा, येई ओ. विठ्ठलाला सुद्धा आई म्हणावं. ए ग विठाबाई, देव भेटतो. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, मीराबाई के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. ऐका, देवाला बोलवत असताना या भगवंताची अनंत नावं आहेत. थोडं ऐकू, बोलताना पण राहू दे. या देवाची अनंत नाव आहेत. अनंत हे नाम ज्याचं नावच अनंत आहे. 1000 नावं विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे. पण देवाला सर्वात आवडणारं नाव कोणतं आहे? कोणतं नाव आहे? देवाला आवडतं ते नाव म्हणजे माऊली आहे. देवाला आवडतं ते नाव म्हणजे आई आहे. देवाला आवडतं ते नाव माता भवानी आहे. आणि म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमयी अनादि निर्गुण
आदि निर्गुण प्रगटली भवानी. ही अनादि आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, परंतु तिला नाव देण्यासाठी म्हणून भगवंताच्या प्रेम वात्सल्य रूपामध्ये तिला माऊली म्हटलंय. तू माझी माऊली मी तुझे वासरू नको पान्हा चोरू पांडुरंगे. बोलताना थोडा इको ठेव. तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज चारा घाली मज पांडुरंगे. तू माझी माऊली मी तुझा तान्हा पाजी प्रेम पाणा पांडुरंगे. आणि म्हणून अशा पद्धतीने देवाचं नामस्मरण केलं. नामचिंतने जडली प्रीती, याला म्हणायचं नामचिंतने जडली प्रीती. आम्ही देवपूजा करताना देवाचं नामस्मरण करतो, पण प्रीती असते का? सकाळी सकाळी आपलं देवपूजा करायची म्हणून करायची असते. इकडं गंध उगळायला चालू आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची. हे टीव्हीचा आवाज वाढव जरा. 44 साई शास्त्रकारण 18 पुराण. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ प्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सर्व व्यर्थ आहे. तुम्ही पूजा करत असाल परंतु चित्त तिथं नसेल, व्यर्थ आहे. आपण कीर्तनाला बसलोय पण कीर्तनामध्ये तुमचं चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे. नामस्मरण करतोय, भजन करतोय, परंतु चित्त नाही तर ते व्यर्थ आहे. आजबळी नाही चित्त काय मांडियले प्रेत. इथं बसलोय आपण, परंतु जर कीर्तनामध्ये चित्त नसेल तर ते चित्त नाही, म्हणजे ते प्रेत आहे. म्हणून नाम चिंतने जडली प्रीती. नाम घ्यावं परंतु त्याच्यामध्ये नामामध्ये प्रेम असावं, आहे की नाही? आम्ही सगळं घेतो परंतु देवाचं नाव घेत नाही. बरोबर आहे ना? देवाचं नाव जर प्रेमानं घेतलं तर काय नाही होणार. बाकी तोंडामध्ये सगळं येतं पण देवाचं नाव येत नाही. शिव्या द्यायची कुठं शाळा आहे का? आमच्या महाराजांची इकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. या वारकरी शिक्षणामध्ये टाळ शिकवला जातात, पकवा शिकवला जातो, हरिपाठ शिकवला जातो. आमचं पुण्यामध्ये मोठं गुरुकुल आहे, तिथं आम्ही कीर्तन शिकवतो. अगदी PhD पर्यंत कीर्तनाचा अभ्यास शिकवतो. अशा अनेक शाळा आहेत, संस्था आहेत, गुरुकुल आहेत. परंतु अशी कुठली एखादी संस्था आहे का ज्या ठिकाणी आमच्या येथे शास्त्रशुद्ध शिव्या शिकवल्या जातील? आहे का? नाही. पण कुठेच शिकवायची गरज नाही. पण एखादं बारकं पोरग असू दे, बारकं पोरग ते खेळता खेळता शेजारून त्याच्या जा, ते असं काही एखादी खमंग शिवी देते, कानातले केस जळून जातील. लक्षात आहे का? शिकवावं लागतं का? नाही. पण देवाचं नाव तोंडामध्ये येण्यासाठी सहजासहजी देवाचं नाव तोंडामध्ये येत नाही, आहे का नाही? नामदेवराय देवाला म्हणतात,
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अहो एखाद्या मालिकेचा एपिसोड लागू द्या, रात्र रात्र आम्ही बघत बसतो उघड्या बटाट्यासारखं, रात्रभर बघू. पण कीर्तनामध्ये आल्यानंतर ज्याला कुठं झोप नाही येत त्याला कीर्तनामध्ये झोप येते. कीर्तनी बैसता निद्रे ना गविले, मन माझे गुंतले विषय सुखा, विषय सुखा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आणि म्हणून अशा या नामाविषयी प्रेम मनामध्ये असणं हीच परमार्थाची मुख्य साधना आहे. हीची परमार्था साधन मुखी नाम. नुसतं मुखामध्ये नाम नाही, त्याच्या पुढे हृदयी ध्यान. आमच्या मुखामध्ये नाम असतं पण हृदयामध्ये ध्यान असेल सांगता येत नाही. तोंडामध्ये नाव आहे पण तो हृदयामध्ये वेगळंच ध्यान असतंय, है की नाही. आणि म्हणून असं जर आपण केलं तर परमार्थ करण्यासाठी दुसरं साधन करायची गरज नाही. हे असं केल्यानंतर काय होईल? विषयभोगी विलोभता, मोह न बाधी त्या ममता. मोह बाधणार नाही, ममता बाध करणार नाही, आणि भगवंताच्या नामाविषयी प्रेम निर्माण होईल. आणि त्याच भगवंताचं नाम एकदा प्रेमानं आपण सगळेजण घेऊयात. हात वरती करा, सगळ्यांनी भजन करायचं छानपैकी. विठोबा कीर्तनामध्ये सांगितलं नामचिंतने जडली प्रीती. नामाचं महत्व आपण सांगितलं, पण भजन करताना बऱ्याच मंडळींना अजून काही तोंडातनं देवाचं नाव घेतलं नाही. काय म्हणत असतील, महाराज ओरडून ओरडून मेले पण आम्ही काय बोललो नाही. महाराजांचं काय जाणार आहे, जाताना बरोबर आमचं व्हायचं ते होणारच आहे. तुम्ही नामस्मरण केलं नाही केलं तरी आम्हाला काय उपयोग आहे. काही लोक मनातल्या मनात म्हणत असतील फसवलं नाही काय महाराजांना. एकानं एसटीचं तिकीट काढलं, तिकीट काढून एसटी निघायच्या टायमाला खाली उतरलं, दुसऱ्या एसटीच्या पाठीमागं जाऊन बसलं आणि लपून बघताय गेली का नाही एसटी, गेली का नाही एसटी, गेली का नाही एसटी. बराच वेळ मागणं एसटीच्या पाठीमागणं दुसऱ्या एसटीच्या मागणं बघायचं गेली का नाही एसटी. आणि कंडक्टरने डबल दिली. कंडक्टर ओरडतोय, चला तुळजापूर गाडीचे प्रवासी गाडी निघाली बरं का, चला तुळजापूर गाडीचे प्रवासी गाडी निघाली बरं का. बऱ्याचदा त्यानं बेल वाजवली परंतु हे काही तिथून हल्लं नाही. मागून लपून बघतंय एसटी गेली का, एसटी गेली का. आता बराच वेळ कंडक्टरने वाट पाहिली. कंडक्टरने पुन्हा आवाज दिला, तुळजापूर प्रवासी गाडी निघाली आहे चला बरं का. डबल मारली कंडक्टरनी. डबल मारल्याबरोबर गाडी निघून गेली. गाडी निघून गेल्यानंतर ज्या जागेवरती गाडी उभी होती त्या गाडीवरती हा पठ्ठ्या हातामध्ये तिकीट घेऊन नाचायला लागला. हुर्रे हुर्रे. लोक म्हटले काय झालं, म्हणे कंडक्टर बुमलून बुमलून मेला पण पठ्ठ्यात तिकीट काढून नाही गेला. अहो
जरी तुम्ही तिकीट काढून गेला नाही, कंडक्टरच्या बापाचं काय जाणार आहे? सांगायचा विषय नामाचं चिंतन करायला पाहिजे, हे आम्ही वारंवार सांगतोय. संत सांगतात, मीच नाही, वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणते तरुण सांगे तू का सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून ओरडून सांगितलं, पण तरी सुद्धा वाजतसे बोंब कोणी नायकती काणी. बोंबा मारून सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. पण निळोबाराय सांगतात, अहो तुम्ही आम्ही नाही, सर्व जे जे मुक्त झालेत ते याच नाम साधनेच्या जोरावरती मुक्त झालेले आहेत. आणि म्हणून या नाम साधनेचा अवलंब केला पाहिजे. निळामने निज ध्यास, निळामने निज ध्यास, म्हणतात, निळामने निज ध्यासे झाले मुक्त शुकाईसे. अहो शुक अधिक मुनी सुद्धा ज्या साधनानं मुक्त झाले ते परमार्थ साधन म्हणजे नामस्मरण आहे. पुरावा देतात, पुरावा. कारण काय, कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत सिद्ध होत नाही. प्रमाण दिलं पाहिजे तेव्हा ते सिद्ध होतं. आम्ही कीर्तनामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडतो, परंतु त्या कीर्तनामध्ये जोपर्यंत नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे हे पुरावे येत नाहीत तोपर्यंत त्या कीर्तनाला सिद्धता होत नाही. त्याप्रमाणे महाराज खरं आहे, परंतु याच्या अगोदर या नामसाधनेतून कोणी मुक्त झालाय का? निळामणी निजध्यासे झाले मुक्त शुकायसे. शुकमुनी देखील याच साधनेने मुक्त झाले आणि म्हणून नामचिंतने जडली प्रीती. काय असतं, जोपर्यंत आपण पुरावा देत नाही तोपर्यंत तो तर्क असतो, सिद्धता होत नाही. पुरावा पाहिजे, कुठला तरी पुरावा पाहिजे, नाही तर ज्याला नाही पुरावा त्याला पुरावा. कळतंय का? मातीमध्ये पुरावा. नुसतं बोलाचीच भात बोलाची कडी चालतं का महाराज? प्रत्यक्ष काहीतरी पुरावा असला पाहिजे, आहे का नाही? काय झालं, आमच्या पुण्याकडे एक खेड्यातला मुलगा शिकायला आला. मुलगा शिकायला आल्यानंतर शिकतोय, बाबा शिकतोय, बाप इकडनं पैसे पाठवतोय, मान्य आहे, सगळं चालू आहे. परंतु बापानं एकदा दिवाळीच्या सणाला आल्यानंतर पोराला विचारलं, बाळासाहेब तुम्ही शिकताय खरं आहे, पण नेमकं काय शिकताय हो? काय शिकताय म्हटल्यावरती पोराला राग आला ना. तुम्हाला काय कळणार आहे आम्ही सांगून? अहो नाही कळणार, पण लोक विचारतात किंवा नेमके बाळासाहेब काय शिकतायत सांगा की. अहो तुम्हाला कळणार काय मी काय शिकतोय ते सांगून? तुमचं शिक्षण आहे का?
आता असं म्हटल्यावरती बाप गप बसला. म्हटलं जरा थोडंसं समजून सांगा, आम्ही समजून घेऊ. लक्षात आहे का बापाची तळमळ. मग त्याने सांगायला सुरुवात केली, आम्ही संख्याशास्त्र शिकतो. बाप म्हटलं ठीक आहे, संख्या म्हणजे गणितातलं काहीतरी असेल. आम्ही मानसशास्त्र शिकतो. मला वाटलं मानसशास्त्रामधले काहीतरी असेल. पोरगा म्हणाला आम्ही तर्कशास्त्र शिकतो. तर्क म्हटल्यावरती म्हातारा म्हटले तर्क म्हणजे काय असतंय? अहो तर्क म्हणजे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणं, त्याचं नाव तर्क आहे. म्हणे असं कसं? अहो सहज आहे म्हणे, हे तर आम्हाला तुम्हाला दाखवतो मी. समोर बसले होते, दिवाळीच्या फराळाला 2 लाडू आईनं वाढले होते. लाडू ठेवलेल्या डिशकडे बोट करत पोरगं म्हणालं हे लाडू किती आहेत? बाप म्हणाला गड्या आम्ही एवढे जरी अडाणी असलो तरी आम्हाला एवढं कळतं, हे 2 लाडू आहेत. 2 लाडू आहेत म्हटल्यावरती पोरगा म्हटला नाही हे 2 नाही 3 लाडू आहेत. 3 कसे? म्हणे माझ्या डोळ्याला 2 दिसतात. नाही म्हणे आम्ही तर्कशास्त्राच्या जोरावरती तुम्हाला हे दाखवून देतो, हे 3 लाडू आहेत. 3 लाडू आहेत म्हटल्यावरती म्हणला दाखवा. दाखवा म्हटल्यावरती पोरगा म्हणाला मोजा. मोजायला सांगितलं. वडील म्हणाले 1 2. आता उलट मोजा. तर उलट मोजायला सांगितल्यावरती 2 आणि 1. मग आता सांगा बरं म्हणे 2 आणि 1 किती झाले की नाही? 3. पण बाप तो बाप होता है. बापानं लगेच आईला आवाज दिला, अहो इकडे या. आपल्या बाळासाहेबांनी तर्कशास्त्रानं 2चे 3 लाडू करून दाखवले. किती प्रगती आहे पहा म्हणाले. 1 करा, 1 लाडू तुम्ही खा, 1 लाडू मी खातो. बाळासाहेब तर्कशास्त्रानं तयार केलेला 3रा लाडू तुम्ही खा. तर्कानं विषय मांडता येतो, पण सिद्धता जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत सिद्धता देता येत नाही. निळोबारा या अभंगाला पुरावा देतात. निळा म्हणे निज ध्यासे झाले मुक्त शुका ऐसे. शुक मुनिका जगाच्या पाठीवरती शुकासारखं ज्ञान नाही, शुकासारखं वैराग्य नाही. आणि असा शुक सुद्धा ज्या नाम साधनेच्या जोरावरती भगवंताची प्राप्ती करतो. म्हणून हेची परमार्था साधन मुखी नाम हृदयी ध्यान. देवाचं नामस्मरण करावं. नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. महाराज मी नेहमी सांगतो का नामस्मरण करावं ऐका. ज्यानं आम्हाला हे सर्व दिलंय त्याचं देवाचं नामस्मरण करावं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, ज्यानं जीव दिलाय हो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. अहो ज्यानं दिलंय त्याचं नाव घ्यावं लागतं. घ्यावं लागतं की नाही घ्यावं लागतं? आपल्या सुद्धा मंडळामध्ये ज्यांनी काही मंडळाला सौजन्य दिलंय त्याचं नाव घ्यावं लागतं. पत्रिकेत नाव टाकावं लागतं. हाराचं सौजन्य दिलं त्याचं नाव घालावं लागतं. पंक्तीचं सौजन्य दिलं त्याचं नाव घ्यावं लागतं. आज ज्याची पंगत आहे त्याचं नाव घ्यावं लागतं. ज्यानं अजून काही सेवा दिली. बरं जाऊ द्या, सामाजिक कामं सोडा, आपल्या घरातल्या कामामध्ये सुद्धा नाव घ्यावं लागतं की नाही घ्यावं लागतं? बोला. आमच्या लेकी बाळांना आपण लग्नाला जाताना, लग्न करून नांदायला गेलेल्या पोरीला आपण भांडी देतो, वस्तू देतो, संसार देतो. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? रुखवत आहे का नाही? बरोबर आहे ना? रुखवत देतो. असाच देतो का आपण? असंच देतो. त्याच्यावरती सुद्धा असं ठसठशीत नाव टाकतात. चांगलं रेडियमनी ची सौ का हिस मामांकडून. मामा म्हणतो चांगलं चमकलं पाहिजे तिच्या डोळ्यावरती, मामानी कपाट दिलंय. बरोबर आहे का नाही? मामानं दिलंय म्हणून मामा नाव टाकून देतो. अहो बावद्या, कपाट तरी लय मोठी वस्तू आहे, पण आपण सत्यनारायणाच्या पूजेला जाताना 20 रुपयाचे भांड घेऊन जातो, डिश. आणि त्याच्यावरती त्या भांड्यावाल्या म्हणतो चांगलं जरा दाबून नाव टाकते. अहो साहेब एवढं दाबून जमणार नाही, बोळ पडेल. पडू दे बोळ, नाव दिसलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? ज्यानं दिलंय त्याचं नाव आम्ही घेतो. मग ज्यानं हे सुंदर शरीर दिलंय त्याचं नाव नको का घ्यायला? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. आणि म्हणून नुसतं जीव दिला नाही हो, त्यानं क्षणोक्षणा सांभाळलेला आहे. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुल्या. आतापर्यंत जीवनामध्ये आठवा असे कित्येक क्षण येऊन गेले, त्या क्षणाला आम्ही मरायलाच पाहिजे होतं, पण देवानं आम्हाला वाचवलं. लोक म्हणतात ना, अहो आम्हाला काय दिलं देवानं, काय दिलं देवानं, काय दिलं? अहो कोरोनाच्या काळामध्ये माणसं जाळायला जागा नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली.
एका एका घरातली 7-7, 8-8, 10-10 माणसं गेली. असं एक सुद्धा कुटुंब नाही, एक सुद्धा माणूस नाही ज्याच्या जवळचा एकही माणूस मेलेला नाही कोरोनामध्ये. सांगा मला असं कोणी आहे का? आणि अशा काळामध्ये या कोरोनाच्या भयंकर महामारीनंतर आम्ही जिवंत आहोत याच्यापेक्षा देवा बर्वे झाले आजीवरी, नाही मृत्यूचे आहारी, वाचून आले नावारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर्वे देवाला दररोज म्हणायचं बरं का, संध्याकाळी झोपताना देवाला एवढंच म्हणायचं, बरं झालं देवा अजून मेलो नाही. असे कितीतरी क्षण होते ज्याने आपल्याला मरायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत देवानं आम्हाला जिवंत ठेवलंय. हे त्याचे अनंत उपकार आहे आणि म्हणून त्याचं गुणगान गायलं पाहिजे. का रे नाठविसी कृपाळू देवाशी, पोषितो जगासी कला तो, चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. दाखवणारा तो आहे, ऐकवणारा तो आहे. आज मी कीर्तन करतोय, मी करतोय म्हणून नाही, तो माझ्याकडनं करून घेतोय म्हणून आहे. आज तुम्ही इथं बसलाय, तुम्ही बसलाय म्हणून नाही, तिनं इथं बसवलंय म्हणून. तिनं एकदा ठरवलं झोपवायचं, कोणी बसू शकत नाही. एकदा देवानं ठरवलं की मग आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. म्हणून देव आपल्याला सांभाळतोय, म्हणून त्याचं भजन करावं. काय देतो देवाला मी एकच नेहमी सांगत असतो. आमच्या पुण्यामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर, त्यांनी लिहिलेलं त्यांचा एक अनुभव. एका आजीचं ऑपरेशन झालं, लक्ष देऊन ऐका, संपवणार आहे मी कीर्तन. 11 वाजले, काही लोक तिकडनं आ करायला लागलेत, महाराज बसा खाली, खून व्हायला लागलेत, काळजी करू नका, मलाही लांब जायचंय. एकच गोष्ट सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. का देवाचं नामस्मरण करावं, का नामाच्या ठिकाणी प्रेम धरावं. ऐका, आजीचं बायपास ऑपरेशन झालं, हृदयाची सर्जरी झाली आणि बिल जेव्हा समोर आलं तेव्हा तिनं विचारलं, डॉक्टर आपल्या बायपासचं पॅकेज 3 लाख रुपये ठरलं होतं, हे 1 लाख रुपये वरचे कशाचे आलेत, 4 लाख रुपये बिल तुम्ही माझ्या हातामध्ये कसं देताय. तेव्हा डॉक्टरने सांगितलं, आजी असं आहे की तुमचं ऑपरेशन करताना आम्हाला ओपन हार्ट सर्जरी करावी लागली आणि ही सर्जरी करत असताना तुमचं हृदय हे शरीराच्या बाहेर ठेवावं लागतं आणि शरीराच्या बाहेर ते हृदय ठेवायचं आणि ऑपरेशन होईपर्यंत ते जिवंत राहिलं पाहिजे. याच्यासाठी ज्या मशीन मध्ये ठेवतात त्या मशीनचं बिल 1 लाख रुपये. आजीच्या टचकन डोळ्यात पाणी आलं, रडायला लागली ती आजी. डॉक्टर म्हणाले, रडू नका, बिल जास्त झालं असेल, तुम्हाला वाटत असेल तर मी कमी करतो, इथल्या हॉस्पिटलशी मी बोलतो, माझं बिल घेणार नाही आजी, तुम्ही काळजी करू नका. आजी म्हणाली, डॉक्टर बिल जास्त झालं, मला याचं रडायला नाही आलं. मग तुम्ही का रडताय. तेव्हा आजी म्हणाली, अहो तुमचं ऑपरेशन 10, 15, 20 मिनिटं चाललं असेल,
हे 15-20 मिनिटं हृदय माझं जिवंत ठेवण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च आलाय. 75 वर्ष ज्या देवाने हे हृदय जिवंत ठेवलं त्याच्यासाठी मी काय दिलंय. आणि म्हणून नामचिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. म्हणून भगवंताच्या नामाविषयी प्रेम असावं, घरामध्ये आनंद राहील, समाधान राहील. आणि नेहमी मी सांगत असतो, आपल्या जीवनामध्ये जर करायचं असेल ना तर भगवंतावरती प्रेम करा. माझं म्हणायचं असेल ना तर देवाला माझं म्हणा, भगवंताला माझं म्हणा, आईला माझं म्हणा. भवानी माता ही माझी आहे, या जगामध्ये दुसरं कोणी कुणाचं नाही. लक्षात येतंय का? म्हणून प्रेम करायचं आहे तर भगवंताच्या नामावरती प्रेम करा. नामचिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. आपल्या या अभंगावरती चिंतन करत असताना, या नामस्मरणाचं महात्म्य आज पहिल्या दिवसाच्या निमित्तानं सांगत असताना आपल्या अंतःकरणामध्ये भगवन नामचिंतनाचं प्रेम वाढावं हीच या ठिकाणी प्रार्थना आहे. आपल्या जीवनामध्ये सदैव भगवंताचे प्रेम, भगवंताची प्रीती निर्माण व्हावी. अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी करत आहोत. सप्ताहाच्या माध्यमातून संस्कार झाले पाहिजेत, म्हणून हा 76 वर्षाचा संस्कार आहे. मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलं पाहिजे. आज पहिला दिवस असल्यामुळं श्री गणेशा माझ्याकडनं आहे, गणेश महाराजांकडनं. मला पुढे जरा रिकामे दिवसही नव्हते. परवापासून माझं शूटिंग चालू आहे आणि त्यामुळं मी त्यांना म्हणाले की आता मला पुढचे दिवस जमणार नाही. आमचे बंडू शेठ म्हणाले, अहो महाराज तुम्ही एवढे कीर्तनं तुमची आम्ही ऐकत असतो, पहिल्या दिवशी जरा लोक आमच्याकडे अशीच तशी येतात. म्हटलं काळजी करू नका, वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात झाली का चांगला शेवट होतो. गणेश महाराजांचं पहिलं कीर्तन ठेवा, निश्चित चांगलं कीर्तन आपले शेवटपर्यंत चालू राहतील. आज पहिला दिवस आहे, मला याची कल्पना आहे, परंतु तरी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी कीर्तनाला आलो पाहिजे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांना आपण या ठिकाणी आणलं पाहिजे. माता माऊल्यांना मी नेहमी सांगत असतो, आपली मुलं ही कीर्तनाला आली पाहिजेत. इथं आल्यानंतर ती पाहतील, ती आपल्या या संस्कृतीचं आणि आपल्या धर्माचं शिक्षण घेतील. अहो विचार करा, ज्या धर्मामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय, आपल्या आजूबाजूला पहा, शुक्रवारचा दिवस असला की खडा 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 दुकानांचे शेटर बंद होतात आणि त्या क्षणाला सगळेच्या सगळे तरुण आबाल वृद्ध हे त्या ठिकाणी जातात आणि मस्जिदीमध्ये नमाज पठण करतात. त्यांना नावं ठेवायचे नाहीत, पण त्यांच्या धर्मश्रद्धेवरती आम्हाला कौतुक वाटावं. पण आज असा कुठला दिवस आहे की ज्या दिवशी गावातली सगळी पोरं जातात आणि मारुतीच्या देवळासमोर जाऊन शक्तीची उपासना करतात, बलाची उपासना करतात? असं कुठला दिवस आमच्यामध्ये नाही. आज काळाचा एक ओघ आपल्या समोर येतोय. आम्ही जर आमच्या धर्मभावाची जोपासना केली तर समाजामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला जिवंत राहता येईल. बांगलादेशाचं जे झालंय ते आपल्यावरती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आज सुद्धा ही गरज आहे. संस्कारच आपल्याला या ठिकाणी वाढवायचे असतील, संस्कृती वाढवायची असेल तर कीर्तनाशिवाय दुसरं पर्याय नाही. आणि मला सांगा, समाजामध्ये आता असलं कुठलं दुसरं साधन आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी मिळतील? कुठलं असं साधन आहे की जिथं तुम्हाला संस्काराच्या गोष्टी पाहायला मिळतील? जगामध्ये जिकडं तिकडं आपल्याला अंधाधुंदी माजलेली आपल्याला पाहायला मिळते. पण या कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला वागावं कसं कळेल, आपल्याला बोलावं कसं कळेल, आपल्याला समोर बसावं कसं हे कळेल, कुणाच्या ठिकाणी वाकावं, कुणाच्या ठिकाणी झुकावं, कुणाच्या ठिकाणी नमावं हे आपल्याला कळेल. ही कीर्तनाची शिकवण आपल्या मुलांना देता आली पाहिजे. आज आम्ही म्हणतो मुलं बिघडली, परंतु मुलं बिघडली नाहीत, आम्ही त्यांच्यावरती दुर्लक्ष केलंय. मुलं इथं आली पाहिजेत, मोठ्या संख्येनं इथं आली पाहिजे. माझा मुलगा काय करतो, माझा मुलगा कुणाबरोबर राहतो, माझा मुलगा काय खातो हे कळाल्याशिवाय आपण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ते असं नाही. काय खातोय माझा मुलगा, बारीक लक्ष होतं. बाळराजे रडत असताना भूक लागलेल्या बाळराजांना आईसाहेब सदरेवरती आहेत, न्याय निवाडा चालू आहे, परंतु न्याय प्रथम म्हणून जिजाऊ आईसाहेबांनी बाळाकडे लक्ष दिलं नाही. रडणारं बाळ रडत होतं, आईसाहेब निवाडा करत होत्या. तेवढ्यामध्ये दासीच्या कानावरती तो आवाज गेला. ती सुद्धा ताणी होती, तिच्या अंगावरती सुद्धा लेकरू पीत होतं आणि त्या लेकरू पीत असणाऱ्या लेकरूवाळ्या आईच्या स्तनामध्ये दूध आलं आणि ती दासी पळत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांना उचललं, पाळण्यामध्ये असणाऱ्या त्या बाळाला स्तनाला लावलं आणि बाळ सुद्धा दूध प्यालं.
झालं तिला काय माहिती दासीचं आहे का आईचं आहे. बाळानं दूध पिलं आणि बाळराजे झोपी गेले. जेव्हा आई साहेबांचा सदरेवरचा निवाडा संपला, आई साहेब त्या ठिकाणी आल्या आणि विचारू लागल्या बाळराजे झोपले कसे. दासीनं कौतुकानं सांगितलं, आऊ साहेब, अहो बाळराजे फार रडत होते, मला राहवलं नाही, माझ्या अंगावरचा पाना फुटला आणि मी माझ्या हातानं माझ्या बाळराजांना माझं स्तनपान केलं आणि बघा ना किती शांत झोपलेत. दासी कौतुकानं सांगत होती. आई साहेबांना ऐकलं, परंतु थोड्या वेळानं आई साहेबांनी त्या दासीला कामासाठी बाहेर पाठवून दिलं. बाळाला हातामध्ये घेतलं, बुर्जावरती आल्या आणि आई साहेबांनी त्या आपल्या बाळाच्या तोंडामध्ये 2 बोटं घालून पिलेलं सगळं दूध ओकाऱ्या करून बाहेर उलटी करून बाहेर काढलं. आणि जिजाऊ आई साहेबांचे शब्द आहेत, बाळा तुला स्वराज्य घडवायचं आहे, तुला राजा व्हायचं आहे. जर तुला राजा व्हायचं असेल ना तर दासीचं नाही, या वाघिणीचं दूध प्यावं लागेल. सांगायचा विषय हा की माझा मुलगा काय खातो, माझा मुलगा कोणत्या मुलांबरोबर राहतो, माझा मुलगा कोणाच्या संगतीमध्ये आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. मोबाईलवरती तो नेमका काय पाहतोय हे आम्हाला कळालं पाहिजे. कुठे आहे, कुठे जातोय हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि त्याला आपण सांगितलं पाहिजे, चल कीर्तनाला, कीर्तनाला बस, मरत नाहीस असं म्हणून त्याला कीर्तनाला येऊ द्या. येऊ द्या कीर्तनाला, 4 गोष्टी शिकेल. कारण ऐका, संपत्ती हे सर्वच कमवतात, परंतु जुनी माणसं संपत्तीपेक्षा संतत्तीवरती लक्ष देणारी होती. आणि म्हणून या देशाचं भविष्य घडवणारी संतती निर्माण झाली. आज दुर्दैव आम्ही पैसे कमवण्याच्या नादामध्ये संतती कुठं चालली हे आम्हाला कळत नाही. निर्व्यसनी जीवन जगता आलं पाहिजे. आज मुलं व्यसनी आहेत, जिकडं तिकडं पाहावं व्यसन करणारी मुलं आम्हाला पाहायला मिळतात. दारू गांजा पिऊन बापाच्या खांद्यावरती पोरांच्या अंत्ययात्रेची जर तिरडी जात असेल तर याच्यासारखं वाईट काय मला सांगा या जगामध्ये. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, या जगातला सर्वात श्रीमंत बाप कोण आहे? ज्याच्याजवळ खूप गाडी घोडे बंगले नोकर चाकर सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा आहे, तो श्रीमंत असेल नसेल याचा विचार तुम्ही करा. पण माझ्या दृष्टीने जगातला सगळ्यात श्रीमंत बाप तो आहे ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचार वृत्ती परायण आहेत. तो जगातला सर्वात श्रीमंत बाप आहे. आणि म्हणून अशी मुलं जर घडवायची असेल तर त्यांना कीर्तनामध्ये येऊ द्या. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. या ठिकाणी या कीर्तनाच्या माध्यमातून 76 वर्षाची परंपरा आपण जोपासत आहात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या सगळ्या झुंजार तरुण मंडळासाठी, हनुमान मंदिर समितीसाठी आणि या दीपक चौकामध्ये असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी. आमचे बंडू शेठ अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता आहे. चालत सुद्धा असताना कधी सहज सहज चालत नाही, ते पळतच असतात. त्यांची तळमळ आहे आणि अशा तळमळीच्या लोकांमध्ये आज ही सेवा घडली. आज ज्यांचा संत प्रसादाची पंगत होती ते आमचे रोजकरे बंधू अत्यंत श्रद्धेनं या ठिकाणी सर्व मंडळी सहभागी होत आहेत. उत्तरोत्तर संख्या वाढू द्या. उद्या हा मंडप भरला पाहिजे. दररोज प्रत्येकाने 5 लोक घेऊन या. असे नाही आले तर रोजाने घेऊन या. त्यांना थोडंफार पैसे द्या, बाबा चल मी तुला रोज देतो. 2 गोष्टी ऐकायला मिळू द्या. आपला जे कळालंय ते लोकांना कळू द्या. आज सर्व गायनाचारी आमचे बबन महाराज आहेत, बाळासाहेब महाराज हे आमचे सगळे गुरुवर्य मंडळी आहेत. आमचे रामेश्वर महाराज या ठिकाणी मृदंगाची साथ करत आहेत. परवा दिवशी त्यांच्या कन्याचंही कीर्तन आहे. या सप्ताहाचं ते नियोजन करत असतात. वारंवार त्यांचाही मला या ठिकाणी निरोप आला. सर्व व्यवस्था करत असताना सर्व कार्यकर्त्यांचे एकदा धन्यवाद देतो. आणि वाणीला पूर्णविराम देत असताना, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. गणेश महाराज भगत पुणेकर या नावानं माझ्या यूट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी आहेत. आमचं पुण्यामध्ये कीर्तन महाविद्यालय आहे. ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने कीर्तन आणि भजनाचं शिक्षण आम्ही देतो. ज्याला कुणाला इच्छा असेल त्यांनी सर्च करा, सगळी माहिती त्याच्यावर मिळेल. आणि आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हा हीच या ठिकाणी विनंती करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.